नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी शिष्यवृत्तीमध्ये वारंवार विचारला जाणारा दिनदर्शिकेवरील एक प्रश्न कसा सोडवायचा याची आपण कृती पाहणार आहोत. पहा बाळांनो, आपल्याला 2017 ते 2025 या कालावधीमध्ये 5वीला जेवढ्या प्रश्नपत्रिका झालेल्या होत्या त्यामध्ये 2017 साली आणि तिथून 2025 पर्यंत 9 प्रश्नपत्रिकेमध्ये 6 वेळा या प्रकारचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. म्हणून याही वेळेस 2026 साली सुद्धा या प्रकारचा प्रश्न विचारण्याची 100% खात्री आहे. तर चला पाहूया मित्रांनो, हा प्रश्न किती सोप्या पद्धतीने आपण सोडवू शकतो. उदाहरण आहे मित्रांनो, माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? प्रश्नचिन्ह. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल की माधवचा जन्म गुरुवार दिनांक 15 जून 2011 ला झाला, तर त्याच्या 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता 2011 पासून 5व्या वाढदिवसापर्यंत मोजत जाणं म्हणजे 3 तासाचा वेळ एकाच प्रश्नासाठी देणं, यासारखा वेळेपणा आपल्या हातून होणार नाही. म्हणून आपण हा प्रश्न किती साध्या सोप्या पद्धतीने सोडवायचा ते पाहणार आहोत. मित्रांनो, 15 जून 2011 ला जन्म, जर त्याचा जन्म 15 जून 2011 ला झाला असेल तर 11 ला वाढदिवस येत नाही बाळा, त्याच्या पुढच्या वर्षी त्याचं 1 वर्ष पूर्ण होतं. म्हणजे 2012 ला त्याचा पहिला वाढदिवस येतो, 2013 ला त्याचा दुसरा वाढदिवस येतो, 2014 ला त्याचा तिसरा वाढदिवस येतो, 2015 ला त्याचा चौथा वाढदिवस येतो, 2016 ला त्याचा 5वा वाढदिवस येतो. मित्रांनो, 2016 ला त्याचा 5वा वाढदिवस येतो. वाढदिवस किती साली येतो हा प्रश्न विचारलेला नाही. 5व्या वाढदिवशी कोणता वार असेल? आता पहिल्यांदा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याचा वार होता गुरुवार. आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, या वर्षी येणारा वार ज्या तारखेला असतो त्याच्या पुढच्या वर्षी त्याच तारखेला येणारा वार फक्त पुढील असतो. म्हणजे समजा या वर्षी 15 जूनला गुरुवार असेल तर पुढच्या वर्षी 15 जून 2012 ला हा शुक्रवार असेल. या नियमाप्रमाणे आपल्याला हे उदाहरण क्षणात सोडवता येतं. पहा बाळांनो, 2011 ला गुरुवार
म्हणजे 2012ला शुक्रवार धरायचा, 2013ला शनिवार, 2014ला रविवार, 2015ला सोमवार, 2016ला मंगळवार, 2016ला मंगळवार. पण हे उत्तर आपलं मंगळवार 5व्या वाढदिवशी आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही, कारण आपणाला आता 2011च्या पुढे 12, 13, 14, 15, 16 पर्यंत लीप वर्ष आलेली आहेत काय हे आपल्याला पाहायचे आहे. मग आपण जर पाहिलं तर 2012 हे आपलं लीप वर्ष आहे. हे 12 लीप वर्ष, हे 16 लीप वर्ष. म्हणजे 2 वेळा लीप वर्ष आलं. जर 2 वेळा लीप वर्ष आलं तर मंगळवार नंतर आपण 2 दिवस पुढचे मोजायचे. म्हणजे मंगळवार नंतर बुधवार आणि पुढचा आला गुरुवार. म्हणजे 2016ला माधवचा वाढदिवस गुरुवारी असेल. एवढ्या साध्या पद्धतीनं आपण ही उदाहरणं सोडवू शकतो. म्हणजे जेणेकरून आपला वेळ वाचेल, वेळेची बचत होईल आणि विनाकारण वेगवेगळ्या तारखा मांडणे, त्याची बेरीज करणे या गोष्टी न करता या पद्धतीने जर हा प्रश्न सोडवला तर सहजपणे आपण सुटल. फक्त एक काळजी आपल्याला घ्यावी लागेल, आलेल्या वाढदिवसाच्या मधल्या सालामध्ये, वर्षामध्ये जर लीप वर्ष असेल, एक लीप वर्ष असेल तर एक वार पुढचा मोजायचा आलेल्या वारामध्ये, 2 लीप वर्ष आली तर 2 वार पुढे मोजायचे, 3 लीप वर्ष आली तर 3 वार पुढे मोजून त्याचं उत्तर लिहायचं. एकदम साध्या सोप्या पद्धतीनं हा प्रश्न आपला सुटणार आहे आणि याचे 2 गुण आपल्या खात्यात जमा होणार आहेत. व्हिडिओ जर आवडला असेल तर हा व्हिडिओ आपण इतरांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून येणाऱ्या 22 फेब्रुवारीला 5वीच्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न सोडवण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.